मोठेवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील निकृष्ट दर्जाचे बांधकाम चौघावरती उमदी पोलिसात झाला गुन्हा दाखल। मोठेवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील 6 जणांच्या मृत्यूप्रकरणी उमदी पोलिसांची धडक कारवाई। 13 जण यावेळी जखमी झाले होते। मोठेवाडी तालुका जत येथील मरगुबाई मंदिरातील पत्राशय दुर्घटनेप्रकरणी उमदी पोलिसांनी चौघांविरुद्ध सदोष मनुवद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। निकृष्ट दर्जाचे बांधकाम, कमी दर्जाचा वापरलेला माल व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य शेड यामुळे वादळी वाऱ्यात शेड कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण बबन बंडगर यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी कोंडिबा सुबराव केसकर राहणार पांडोजरी, आप्पा सोदळा केसकर राहणार मोठेवाडी, सुनील रावसाहेब जावी राहणार मोठेवाडी व किसन पूर्ण नाव माहिती नाही राहणार संक यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितानुसार कलम 106, 125 व 125 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मंगळवारी दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 5च्या सुमारास मोठेवाडी गावच्या हद्दीतील मरगुबाई मंदिरातील पत्र्याच्या शेडमध्ये भाविक थांबले होते। यावेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेड व भिंत कोसळली। या दुर्घटनेत मंगल भाऊसाहेब मोठे, संगीता रामगोंडा चौधरी, शंकराबा लोखंडे, अरुण विजयकुमार गेजगे, सोनू लक्ष्मण गेजगे व कोंडिबा रावबा गेजगे यांचा मृत्यू झाला। तर दर्याप्पा कोकरे, मुरसिद्ध पुजारी, मरिबा कोकरे, बिरू मोठे, सुभाष गडदे, शांता लोखंडे, उमेश लोखंडे, रमेश लोखंडे यांच्यासह 13 जण जखमी झाले आहेत। जखमीवर जत, सांगली, मिरज, विजयपूर येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबले, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे करत आहेत। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.